मंडळी आता होणार वातावरण एकदम टाईट, कारण भरारी घेणार विनोदाचं फ्लाइट, ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे. बने वाह वाह. कुर्सी की पेटी बांधने के संकेत अब बंद कर दिए गए हैं. मुंबई से गोवा जाने वाली हवाई उड़ान संख्या MHJ 208 में आप सभी का फिर से स्वागत है. अगर किसी चीज की जरूरत हो तो केबिन क्रू से संपर्क करें. धन्यवाद. थैंक यू वेरी मच. लव यू. राम राम. राम 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 राम. नमस्कार. आपण? मी समीर चौगुले. आपण? सिटीजन ऑफ दिस कंट्री. नाही नाही, म्हणजे सिटीजन ऑफ दिस कंट्री सगळेच आहेत. आपण कोण म्हणजे नाव काय आपलं? मोरू प्रभा. मोरू प्रभा. छान छान. काय छान. वासाडे पडलीच्या नावावरती थुकरेट आहे. थुकरेट असं कुठं नाव असतं काय? लाज वाटते ती नावाच्या. तोंड दाखवायला कुठं जागा राहिली नाही आहे या नावामुळे. तुमचं नाव काय? मी समीर चौगुले. हो डॅम इट. काय झालं? नाही, तुमचं नाव मला पाहिजे होतं आणि माझं नाव तुम्हाला पाहिजे होतं. त्याने काय झालं असतं? मला तुम्हाला चिडवता आलं असं ना. हो मोरू चौगुले. नाही आवडला? ठका खिडकीत ना. हो व्हॉट अन एस्टोनिशिंग स्टार. Oh, what an astonishing start! नागपूर? विमान गोव्याला चाललंय. नागपूर काय विचारताय मला? गोवा? हो गोवा. गोवा. चीप लिकर? नाही हो, दुसरं कारण नसतं गोव्याला जायला. मला जरा महत्वाचं काम आहे तिकडे म्हणून चाललोय. गोव्याला कुठे? ताडोबा सफर का? ताडोबा सफारी आहे ती नागपूरला आहे. मी गोव्याला चाललोय. ते पण तुम्हाला मी मगाशी नागपूर विचारलं तर नाही का म्हणालं? कारण मी नागपूरला जातच नाहीये ना, मी गोव्याला जातोय. पण ताडोबा तर नागपूरला आहे. गोव्याला जाऊन काय करता बाय? एक मिनिट. मी नागपूरलाही जात नाही आणि ताडोबाला सुद्धा जात नाहीये. मला गोव्याला जायचंय. साहजिकच आहे ना. हा. आता गोव्याच्या विमानात बसलो म्हणजे गोव्याला जाणार ना. नागपूरच्या बस होतं नागपूरला गेलं असतं. बरोबर. नाही, मुलात गोव्याला का हा प्रश्न चुकीचा आहे का नाही? तो तुम्ही मला विचारलात, मी नाही विचारला. बाकी हा चाललंय आपलं काय? कोणाच्या जीवावर उडतावाय? म्हणजे तिकिटाचा खर्च कुणी केलाय? तुम्ही स्वतः केला वाय का लाचार होऊन हे तिकीट दे ना गोव्याला जायचं? एक सेकंड. मी असं का करेन? तुम्हाला का असं वाटतं की मी लाचारी करेन? का असं वाटतंय तुम्हाला? नाही, चेहऱ्यावर न वाटतंय ना म्हणून. आपलं म्हणजे अवकात दिसत नाही ना. एक सेकंड. तुम्ही जरा नीट बोला. ट्रॅव्हलिंग इन अ फ्लाईट, कळलं का? आपली ओळख आहे का मला सांगा. नाही की नाही? मग का असं तुम्ही म्हणताय? का माझा खर्च नेहमी मीच करतो? आय एम अ फ्रिक्वेंट फ्लायर. मी मोरू प्रभा. अरे नाव नाही सांगितलं तुम्हाला मी. फ्रिक्वेंट फ्लायर म्हणजे जे हवाई प्रवास नेहमी करतात, वारंवार करतात, त्यांना फ्रिक्वेंट फ्लायर म्हणतात. होय का? तुम्ही जे करता मी नेहमी करतो का नाही? म्हणजे तुम्ही फ्रिक्वेंट फ्लायर आहात? सेफ्टी मारली की डायरेक्ट हवेत. हो, रात्री एक चपटी मारली ना अख्खा ताडोबा मी गोव्यात घेऊन येऊ शकतो. काय समजलं?
नाही आवडला फेका ताडोबात हा पंच ना असोला ना फाडून घाल ना तेव्हा वासाड्याला कळेल. एक सेकंड, माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही लाचार वगैरे म्हणत जाऊ नका मला, कळलं का तुम्हाला? हां, मी सुद्धा एवढी वर्ष आहे इथे काम करतोय, अनेक वर्षांचं करिअर आहे माझं. लाचार नाही म्हणायचं. लाचारात ना मी सुद्धा नाहीये, लक्षात घ्या. पडला तुमचा पंच खिडकीतनं पडला बघा खाली. तो बघा खाली, तो बघा जातोय. खालची लोक बोलतात इथं नको वर घ्या वर घ्या. तेव्हा नंतर कधी टाका. दिस गाय इज बाकी बेडरूम पास आहे का तुमचा? बेडरूम पास? हा ते आपण एअरपोर्टला येतात ना गेटवर देतात. बोर्डिंग पास. बेडरूमला कोण पास लावेल? तिकीट लावेल? चाल चाल उधर से, असं कोणी करेल? माझ्याकडे म्हटलं आहे बोर्डिंग पास आहे. अरे काय दाखवायचं त्या? काय आहे त्या? काय आहे त्याच्यात? हे माय उगीच कशाला काढायला लावता मला? राहू दे ना. नाही नाही, कसं मी पहिल्यांदाच विमानात जातोय ना. ते जाणवलं मला ते. तुम्ही कसं फुंतुरी लेवल आहो ना. पुंत्रू लेवल म्हणजे रोज विमानाने ये जा करा. अरे फ्रिक्वेंट फ्लायर असतं ते. पुंत्रू लेवल कुठलं आणलंय? पुंत्रू लेवल म्हणाल? अरे नका करू यार, अनसिव्हिलाइज्ड. बाकी विमान कधी चालवलं होय काय? विमान का चालवायचं? मी का एकदा पण नाही. नाही, तुम्ही चालवलंय. मी हा विमान हा. ओ बैलगाडी चालताना दिसली की मी टाळ्या होतो. तो विमान कुठे चालवणार आहे? मग मला कशाला सांगताय विमान चालवलं का म्हणून? ते काय सर तुम्ही हाव ना फ्लावर काय सर? अरे नाही, फ्रिक्वेंट फ्लायर आहे ना. नाही नका घेऊ ना, आपल्याला नाही जमत ना ते नाव घेता. बरोबर. 9 वेळा नाव घ्यायची गरजच नाहीये ना. प्लीज शांतबाई, मी वेगळा जरा विचारात आहे. बाकी विमानाचा शोध कोणी लावला माहिती आहे काय? विमानाचा शोध कोणी लावला माहिती आहे काय? ती पण विंडो आहे बघ ना तिकडे. विमानाचा शोध कोणी लावला माहिती आहे काय? राईट ब्रदर्स. रॉंग. राईट ब्रदर्सने विमानाचा शोध लावलेला आहे. नाही ते लावला असेल, पण राईट वर रॉंग पंच टाकला का नाही? नाही आवडला फेका खिडकीत ना. पण वासाड्याला ना पॅराशूट लावून फेका. असा तरंगत तरंगत ना 2-3 वर्षात ना मीरा रोडला पोहोचला पाहिजे. आपण परत घेऊन परत वाजव. तुम्ही बावळटात का हो थोडेसे? येडे बेडे आहात का तुम्ही थोडेसे? तुम्ही एक्सक्यूज मी, कॅन यू प्लीज एक्शन द सीट प्लीज? आय वुड लाईक टू सीट देअर प्लीज. दिस आय एम रिअली गेटिंग अनॉइड. ही इज अ अनसिव्हिलाइज्ड पर्सन. आय जस्ट वॉन्ट टू सीट देअर. प्लीज हॅव इट, प्लीज हॅव इट. एक्सक्यूज मी, कॅन यू प्लीज वन्स. Don't you feel ashamed you're going to get per day today? Not giving extra. At least give little bit of expressions. जवळ असताना शुक कधीच नाही म्हणायचं. लांब असताना शुक म्हणायचं. बाकी मस्त आहे रे. विमानाचा आवाज काढता येतो काय? नाही रे. नाही आला पाहिजे ना. का आला पाहिजे? मला नाही येत आला पाहिजे एवढं. म्हणजे तुम्ही विमानात ये जा करता. अरे नाही येत विमानाचा आवाज काढता. हो मी पहिल्यांदा विमानाने जातो, मला आवाज येतो. अरे कुठलं विमान आहे हे? कागदाचं विमान. अरे कशाला मरायला काढतो मग? सॉरी सॉरी. कशाला मरायला काढता तुम्ही? कागदाचा मधून असा आवाज करून कसं दिसतं ते यार? थुंकी उडते अर्धी अंगावर माझ्या. ते लेमनचे गोले वगैरे आहेत काय? ऑरेंज कलरचे वगैरे नाही आहेत.
आले पाक वगैरे नाही आहेत. श्या. मुडाला होता खायचा यार. आमच्या एसटीत कसा खिडकीतनं सगळं येतं का नाही, आले पाक लेमनचे वगैरे सगळं येतं का नाही. हो. यांच्या विमानात काय येते नाही, लय वसाडे विमानांना फिरत आहे, आग लागले. आमच्या एसटीच्या खिडकीत आहे ना आले पाक येतो, तुमच्या विमानाच्या खिडकीत काही येत नाही. टुक टुक. अलबत्या गलबत्या करा जा. चिटकिन कर अलबत्या गलबत्या मधली इकडे कशाला स्किट करतो. टुक 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 करतोय यार हे. एक्सक्यूज मी प्लीज कॅन आय जस्ट गेट अ न्यू सीट. आय डोंट वॉन्ट टू सिट हिअर. $2,500चा ड्रेस घातलाय तिने. साला एक एक्सप्रेशन नाही चेहऱ्यावर. कुठलं विमान घेऊन आलोय मला तेच कळत नाही इकडे मी. बाकी अरे मस्त रे. ओके या भी आहे मजा. ते मुंबई मुंबई एअरपोर्टना रोज किती विमानं उडतात माहिती आहे का तुम्हाला? मला दुसरी कामं नाहीत. काम धंदा सोडून तिकडे 1 2 3 विमानं मोजत बसू. तू मोजलीस विमानं? मी हा विमान हा मी हा. अरे माझ्या काकेत किती काम केलं ती अजून मी मोजली नाही तर विमान कुठं मोजतो? अरे मग मला कशाला. अरे हा येडा आहे का तू. येडा आहेस का रे तू. गप. अरे शोध गप. उधर तक पढ़ता है. सवाल पूछू क्या उसका. पढ़ रहा है. बाकी मस्त. ते अरे ते काय खायला मागवतो काय सँडविच वगैरे? इथे माग मिळतं. मी नाही मागवत. जरा जास्त शिकलं असतं आणि चांगली नोकरी मिळाली असते तर परवडलं असतं तुम्हाला. अरे अरे मग तू मागव ना. तुला पाहिजे तर मला कशाला सांगतो. पैसे द्या मी मागवतो. अरे पण मी कशाला तुझ्यासाठी मागू. मी का पैसे देऊ. मग तुम्ही कशाला आग्रह करता सँडविचचा काय सँडविच? अरे मी कुठे लागलो रे. सॉरी मी कुठे लागलो तुझ्या मागे. गप जरा. मारे नाही मारे नाही. बाकी बाकी मस्त. तू काय रे मला तू शहाणपणा मला शिकवतो. हे करतो का ते करतो का. तू काय काम करतो मला सांग रे. ते मच्छर मध्ये रॅकेट असतात बघा हा. त्या रॅकेटने ना मी मच्छर मारतो. मला जाम आवडतं त्याचा आवाज आहे ना. मला जाम आवडतो असा चर 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 असं जाम आवडतो. अरे चरत सर आवाजाची मजा येते तुला. तुझी काय लायकी आहे रे. तू मला सांगतोस ते. तुला लायकी आहे का रे. तू विमानाचं तिकीट कोणी दिलं तुला. मुंबई ते गोवा हे विमानाचं तिकीट कोणी दिलं तुला. ते बिस्किटवर ते रॅपर असं नाही काय ते असं स्क्रॅच करून मी तिकीट मिळवलंय मुंबई टू गोवा का नाही. दोन्ही रिटर्न मिळवलास. नाही रिटर्न कसं मिळेल. तिकडे गेल्यानंतर बघीन तो स्क्रॅच करीन आणि तिकीट मिळालं तर परत येईन इकडे मुंबई. आणि नाही तिकीट मिळालं तर गोव्यातच आम्ही. नाहीतरी मला मुंबईत कोण विचारतोय. जशी काय मुंबई माझ्यासाठी अडलेली आहे सगळीकडे. काय रॅकेटसाठी कुठे पैसे भेटले ना तर घेन आणि आपले मच्छर मध्ये चर 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 काय मजा येते. अरे तुझी लायकी आहे. तू मला शहाणपणा शिकवतोस. चर चर बॅटनी मच्छर मारतोस. तुझ्या आता दाखवतो तुला काय ते. ए दरवाजा खोलो. इमर्जन्सी दरवाजा खोल. इमर्जन्सी दरवाजा खोल. अरे दरवाजा खोल. अरे खड्डे में गया तेरा इधर. पंच नाही आवडला की काय बोलतोस तू. खाली फेका. खाली फेका. आता तू मला नाही आवडलास तुला खाली फेकतो. वा 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 धमाकेदार हास्य उड्डाण. व्हॉट अॅन अस्टॉनिशिंग परफॉर्मन्स. ॲज अ सिटीजन ऑफ दिस कंट्री आपण हास्य रसिकांना विचारूया त्यांना कसं वाटलंय हास्य उड्डाण. प्रसादा. अफलातून. मला एक शंका आली की सगळ्यांचा परफॉर्मन्स एवढा टाईट होता की हे गोव्याहून मुंबईला येणार फ्लाईट तर नाही ना असं मला. कमाल कमाल म्हणजे सम्या माइंड ब्लोईंग. म्हणजे काय रिॲक्ट होणार या माणसावरती. आणि हे कुठलं करिअर आहे चर चर डास मारण्याचं. माइंड ब्लोईंग कॉन्सेप्ट
कॉन्सेप्ट आज ज्यांची आहे त्यांचा आपण आज सत्कार करायला हवा. श्याम बांगर. थँक्यू श्याम बांगर फॉर दिस अमेझिंग कॉन्सेप्ट. वा श्याम्या वा, मजा आली. धुमाकूळ. मोरे कमाल. म्हणजे या सिरीजचं नाव आहे मोरे उगाच. मला असं वाटतं की जगाच्या अंतापर्यंत ही सिरीज चालू शकते, कारण ह्याच्यात काही नाही. म्हणजे ही सिरीज कधीही येऊ शकते, त्यात काही येऊ शकतं. जोपर्यंत तुम्ही दोघं खणखणीत परफॉर्मन्स करतायत तोपर्यंत ही सिरीज चालू शकते. सो याच्यासाठी देव तुम्हाला दोघांनाही 100 वर्षाचं आयुष्य देव. हो 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 तथाच. अफलातून मजा आली. बहारदार. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. टेक ऑफचा जो फील सगळ्याच डिपार्टमेंट्सनी इतका सुरेख दिला, तुम्ही पण इतका सुरेख फील घेतला. मोरे, तुम्ही जो विमानाचा आवाज काढला ना, तो बनेचा जो भुंगा आहे तो 45शीत आल्यावर कसा त्याचा आवाज होईल तसा सेम आवाज होता. फार भारी, मला फार आवडला. आणि मला सेट पण आवडलाय. समर्पक सेट आहे, फारच सुंदर, मजा आली. आम्ही खूप हसलो. आणि ॲस्टॉनिशिंग स्टार वरती तर म्हणजे कुर्बान. वा वा, मजा आली गाईज, खूप मजा आली. थँक्यू. मंडळी, कामवाली आणि घरवाली यांच्या कचाट्यात सापडलाय एक नवरा. चला बघूया त्याची काय अवस्था होतीये ते. ही गंमत बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात यांना. कामवाल्या बायांचं काय करायचं, अजून हिचा पत्ता नाही. बाहेर जायचं होतं, केवढा राडा पडलाय सगळा. हे घड्या घाला पटापट. हो. इथे ठेवायची जागा आहे. नाही नाही. हेच पण सगळे विस्कटले. यायचं नसेल तर फोन मेसेज काहीतरी करायचा ना. हो. पगार वाढून पाहिजे ह्यांना. फक्त काम करायला कोण येणार वेळेवरती. वनेंद्र बाहुबली. शांत शांत शांत. वने शांत शांत. एवढं चिडायला काय झालंय मला सांग. आत्ताच आलीस की नाही बाहेरनं? हा, बॅग पण इथे आहे. बस जरा पाणी पी. येईल. अरे होते ना, तेच बरं होतं. हे अंतरून झोपले, तुम्हाला आतमध्ये ठेवता येत नाही. मी ठेवतो, नको काळजी करू. येईल आपली मोलकरीण. हे बघ, मोरेंच्या घरचं काम लांबलं असेल म्हणून तिला. एक मिनिट. मोरेंच्या घरचं काम लांबलं असेल की मी नसताना तुम्ही इथे कामं वाढवून ठेवली होती? म्हणजे राडा काय केला नाहीत ना तुम्ही इथे? मित्रांना बोलून पार्ट्या झोडल्या नाहीत ना? वेडी आहेस का नाही? एक मिनिट. काय दारवा पिऊन मिठ्या नाही ना मारल्या तिला? काय वेडी आहेस का? तुला माहितीये मी तसा नाहीये. नाही नाही, मला माहितीये तुम्ही कसे आहात ते. एक पत्नी. बसा तिथे. ओके. एक पत्नी. हे बघ आली बघ. हे बघ, म्हटलं ना तुला येणार ती वेळेवर. साहेब आलात का? एक मिनिट. हा प्रश्न मी विचारला पाहिजे ना तुला. आलात का मॅडम? आणि काय ग, उशिरा यायचं, परत करत बसायचं. आवरून घे पटकन. आणि तुला यायचं नसेल ना तसं मेसेज, फोन कर. मोबाईल आहे ना तुझ्याकडे, फोन करून सांगायचं. मागच्या महिन्यात पगार वाढून घेतलास ना, कामाचा स्पीड पण वाढव त्यात. ह्याने पगार वाढून पाहिजे यांना फक्त. पुष्पा, तुम्ही काय करताय तिथे? नाही मदत. हे कोण करणार आहे? मी करतो. ए चल पटकन ते कर्टन्स काढून घे. सगळी धूळ बसलीये. तुम्ही नव्हतात ना, स्वर्ग होता इथे. काय म्हणाले? काय माहित काय ती बडबडते. काय म्हणाले? स्पष्टच बोलते ताई. तुम्ही नव्हतात ना, माहेरी गेला होतात. घरी फक्त साहेब होते. साहेबांनी मला जे वागवलंय ना. हे रडतेस? काय केलं तुम्ही? मी काय नाही केलेलं. इकडे बस. राहू द्या. काय ग? साहेबांनी मला जे वागवलंय. काय तुम्ही तिथे काय इथे? मी काय नाही केलेलं. काय वागवलं? काय केलं? काहीच नाही केलेलं. हे रडू नकोस. उठ अगं उठ. काय केलं? साहेबांनी मला लय माया लावली. माणूस की काय असते मला साहेबांनी शिकवलं. साहेबांनी मला लळा लावला. काय लावलाय? काय लावलं? लळा लावला.
तुम्ही हिला लळा लावला एवढ्या कमी दिवसात? 4च दिवस मी माहेरी गेले होते ना. अगं आमच्या लग्नाला 12 वर्ष झाली. रोज लळा लावतात, अजून लागला नाही मला. काय हो एवढा वर आलाय तुमचा लळा? असं काय केलं अशी कोण काय केलं नेम काय म्हणते अजून काय- काय काय ग, म्हणतेस काय तू? केलं अजून? काय? असं काय केलं नाही त्यांनी वेगळं, बघ काय त्यांनी फक्त काय फक्त मी काय अगं रडतेस काय काय केलं? त्यांनी फक्त जीव लावला होताय माझ्यावर, लय जीव लावला. आता हेच बघा, मी आले कशा खेकसले तुम्ही माझ्यावर. आता कशा बोलल्या मला? काय साहेब असताना मला उशीर झाला होता असं नाही बोलले साहेब. दार उघडल्या असं डोळे भरून मला पाहिलं, असं ग्वाड हसले. तुम्ही हसलायत का कधी बागडा असं बघून? मी का म्हणले ये पुष्पे, ये बस. इथे बस सोफ्यावर बसवलं मला इथं. पाणी पी, शरबत पी, आपण दोघं पिऊ, मी बनवतो. सरबत बनवलं? साहेबांनी सरबत बनवलं. अगं बाई ग, मी अशी बघत बसले माहितीये, आणि ते कधी लिंबू पिळून साखर टाकून गलास ढवळत कनानम कुनुनुम गलास घेऊन आले माझ्या समोर. माझ्या गलासातला चमचा बाहेर काढून असा मस्त आहे, पी आता असं करून शरबत दिलं मला. साहेब तुम्ही कधी वागवलंय मला असं? शिळा भात पण इथं ठेवलाय, जाताना घेऊन जा असं करता मला. मग रडू नाही येणार तर काय होणार? काय हो सरबत आणलं तिच्यासाठी? खणणम. मी तर एवढ्या वर्षात हा आवाजच ऐकला नाही. हिच्यासाठी तुम्ही सरबत घेऊन आलात? माणूस की मला बघ मला माहिती नाही का, पण मला फार आधीपासून माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी असं मौसूद काहीतरी आहे, मला माहित नाही काय, पण मला सतत कोणासाठी तरी काहीतरी करावं असं वाटतं बाबा. मला एक कष्टकरी महिला उन्हातानाची राबून कुठून तरी आपल्या घरी येते आणि तिला तहान लागली असेल तर पाणी द्यावं का सरबत द्यावं असं झालं मला. अच्छा, ही कष्टकरी महिला, ही महिला घरात उभी असते, ती कष्ट करत नाही, ती जत्रेत अशी उभी आहे, टाइमपास म्हणून उभी असते घरात. ही आल्यावर तुम्हाला कष्टकरी खणणम होतं तुमचं. मी फक्त काय केलं ग? नाही मी काही नाही वनी काय केलं? माणूस की म्हणून माया लावली, बाकी त्याच्या पलीकडे काही नाही. एवढी वर आलीये तुमची माया. नाही फक्त माया लावली हो त्यांनी, बाकी दुसरं लोक पाणी पण विचारत नाही तो. त्यांनी मला पव खाऊ घातलं. पोहे ते माहितीये मला. कसं होते राहिलं ते पो त्या दिवशी असं सांगितलेलं ना. नाही पो भाषा ही अत्यंत महत्वाचं साधन आहे कम्युनिकेशनचं, लक्षात घे. औष्ठव्य व्यंजन जेव्हा येतं आणि त्याच्यात ओकारांत पो. पोहे बरोबर तुम्ही पोहे खाऊ घातलेत. किचन मध्ये पोह्यांचा डब्बा कुठे असतो हे माहित नाही ना? तू साखरेचा डब्बा कुठे असतो हेही माहित नाही. मला दाखव पोह्यांचा डब्बा कुठे आहे, मला दाखवा. काही त्यांना नाही माहिती. हे बघ त्यांना सापडलाच नाही पोह्यांचा डबा. हे बघ मग कुठून कसे खाऊ घातले? खालनं हॉटेल मधनं घेऊन आले ना ते. हे बघ, हे नको बघू. अहो काय झालं, अहो मी काम करत होते ना, तर म्हणले भूक लागली असेल, मी पोहे घेऊन येतो. तर मग असे झाड खाली गेले, लिफ्ट बंद होती ना, तर मग 7 मजले उतरून खाली गेले, पोहे घेतले 2 प्लेट आणि असे झरझर वर आले आणि मला पोहे दिले. तुम्ही लिफ्ट बंद होती, 7 मजले उतरून समोरच्या अन्नाकडनं पोहे घेऊन आला तुम्ही? आपल्या बिल्डिंगला मजले आहेत, पायऱ्या, हे तुम्हाला माहिती आहे? कसं तुम्ही तिच्यासाठी पोहे घेऊन आलात? हा
मला का कोणास ठाऊक समाजातल्या लोकांसाठी सतत करावं असं वाटतं आणि मला माहित नाही. मला असं वाटलं की एक कष्टकरी महिला आपल्या घरी उन्हातानाची दमून भागून आल्यानंतर तिला फक्त पाणी विचारायचं. तिला भूक लागली असेल तर आपण तिची विचारपूस करायला हवी. तुम्हाला कसं कळलं तिला भूक लागली होती? चेहऱ्यावर ना ताई. चेहऱ्यावरून. माझा चेहरा लय सुकला होता ना. हो का ग? खरंच. म्हणजे साहेब असं माझ्याकडे बघूनच म्हणले, पुष्पे भूक लागलीये का ग? म्हणलं नाही. गप, मला कळतं, मी तुझ्यासाठी पोहे घेऊन येतो. बया, ते पोहे बघून एवढं भरून आलं मला ताई. तुम्हाला सांगते बर का, हात तरतरत होता माझा. असा म्हणजे तोंडात घास जाय ना. तर साहेबांनी माझं मनगट पकडून पहिला घास मला भरवला आणि मग मी पोहे खाल्ले. असं हाताला पकडून भरवलं तू? हा, माझ्या चेहऱ्यावरनं कळलं त्यांना. माझ्या नवऱ्याला पण कधी कधी कळत नाही माझ्या मनात काय चाललंय. माझ्या पण नवऱ्याला कळत नाही ग माझ्या मनात काय चाललंय ते. असा माणूस भेटायला नशीब लागतो ग. हा खरं. मागच्या टाइमला माझा हात फ्रॅक्चर झाला होता मग हलत नव्हता. या माणसाने मी असं समोर स्टूल ठेवलं, त्याच्यावर जेवणाची थाळी ठेवली, असं खावं लागलं, पण ह्यांनी मला भरवलं नाही हो. वर म्हणाले, वन्य प्राणी असेच खातात, असा जोक पण केला. अतिशयोक्ती करते ही, तुला सांगतो पुष्पा. हो, पोहे करून माझ्यासाठी हात तुमचा कधी उचलू. आणि मग पोह्यांच्या प्लेटी पण घासल्या असतील ना? नाही नाही, प्लेटी नाही घासल्या, आखी भांडीच घासली त्यांनी. हॅलो हॅलो. मित्र बोलत भांडी घासली तुम्ही? नाही म्हणे. हा, सगळीच्या सगळी भांडी घासून टाकली. काय झालं हो माणसाने त्या दिवशी त्यांनी भांडी घासली सगळी? कसं काय? माझ्या बोटाला ना बोचलं होतं. हे बघा, हे बँडेज पण त्यांनीच लावून दिले. काय झालं, मी भांडी घासायला गेले तर म्हणले, अगं तुझ्या बोटाला आधीच बोचलंय, साबण पण बोचल, राहू दे मी घासतो. वर काय म्हणले माहिती का, तुझ्या घरची पण भांडी घासू का, येतो घरी. तिच्या घरी भांडी घासायला जायचं. कॉमेडी असं त्याच्या घरी भांडी कशाला जायचंय? नाही त्याच्यात म्हणे. एवढी सुई टोचली तर तेवढं भांडी घासून दिली. माझं शांतपणे, तू चिडतेच फक्त, तू ऐकतच नाही. तू ऐक एकदा. हे बघ, आनंद होतोय मला. नाही, तुला माझी बाजू कळायला हवी. काय होतं ना, म्हणजे मी आधीपासून असाच आहे. मला माहिती नाही का, पण मला सतत लोकांविषयी वाटत असतं. मला एम्पथी असते ना, एम्पथी इतकी भरून भरून आहे ना माझ्यात. मला कधी कधी लोक एम्पाथ पृथ्वी प्रताप असं वगैरे म्हणतात. आणि शेवटी कोणीतरी म्हटलेलं आहे, जासी कळे परपिडा तोची संत म्हणावा. तर मी बाबा त्याच्यात आहे मी. तर मी म्हटलं की मी नाही केलं पाहिजे, अशा कष्टकरी महिलांसाठी केलं पाहिजे. माझी बोट सुरी खाली आली होती तेव्हा तुम्ही काय म्हणाला होता? तेव्हा कुठे गेला होता एम्पात प्रताप? तेव्हा काय म्हणालात? अगं ए, सुरीला अक्कल नसते, सुरी कशावरही चालते, तुझ्या इथे जो लिबलिबीत अवयव आहे तो वापर. असं म्हणालात होतात ना? काय ग, किती वेंधळी आहेस तू. तुझं आडनाव जोंधळेकर सोडून वेंधळेकर केलं पाहिजे होतं. भाऊचा नाद खुळा. काय काय तुम्ही त्याच्यासाठी भांडी घासून दिली? नाही वनी असं नाही. हे केलं 4 दिवस मी नव्हते तेव्हा. वनी ऐक ना, तू खूप पॅनिक होतीयस. तू खूप पॅनिक होती. ऐक तसं नाहीये वनी, तू शांत हो. काही झालेलं नाही. तू कशाला जरा शांत बस. कशाला सगळं सांगायचं तुला, तर गप्प बस ना. का नाही बोलायचं? एवढा देव माणूस आहे ताई, कशाला चिडताय? एवढा चांगला माझा बर्थडे कुणी सेलिब्रेट नाही केला एवढ्या वर्षामध्ये. नका चिडू त्यांच्यावरती. तुम्हीच हॅपी बर्थडे पण- सेलिब्रेट केलं. तुम्हाला सांगते, नको सांगू. केला नाही बर का. फेसबुक वरती जाऊन मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मग मी ते ऍक्सेप्ट केल्यानंतर मला मेसेज केले, गोड गोड फुलाला माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. बावळट आहेस का? गोडगोड फुलाला माझ्या वाढदिवसाच्या का देईन? माझ्या गोडगोड फुलाला वाढदिवसाच्या असं देईन की नाही? तेच ते. आणि मग त्याच्यावरती बदाम, मग हिरवा बदाम, पिवळा बदाम, निळा बदाम, सगळे बदाम पाठवले. मग ते बदाम ते पण पाठवलं. मग बाणात घुसलेला बदाम ते पण सगळे बदाम पाठवले. अहो सांगा ना ताईंना, सांगा ना तुम्ही माझा बर्थडे सेलिब्रेट केला, सांगा ना. मी नाही केला.
हिचा बर्थडे मी नाही केला. माझा बर्थडे कधी असतो? या फुलाचा बर्थडे कधी असतो? 28. ऐक सारखं चिडायचं नाही. आधी ऐकायचं. एक असतं प्रत्येकाला मागे कारण. ऐकायचं. काय होतंय बघ, मी कॉर्पोरेट लेवलला काम केलेलं आहे. मला माहिती आहे की एम्प्लॉईजसाठी बॉसेस काय काय करतात. इनफॅक्ट माझ्या माहितीत एक शूटिंग वाले पण आहेत. ते शूटिंग नसेल ना बर्थडेच्या दिवशी तर घरी केक पाठवतात. तर मी म्हटलं यार हे केलं पाहिजे. म्हटलं मग मी तिच्यासाठी केक आणला. मी म्हटलं की आता एक बाबा केक एम्प्लॉईला बरं वाटतं, कामात लक्ष पाहिजे. कष्टकरी महिलांना बरं वाटलं पाहिजे. आणि साधा सुद्धा केक नाही ताई, मग हार्ट शेप वाला केक आणला त्यांनी. असा तो कधीच पाहिला नव्हता मी. आणि त्याच्यावरती सोळ्याच्या कॅन्डल लावल्या. म्हणलं सोळा, अहो मी तर तिशीची आहे ना. तर म्हणतात पण वाटती तर सोळ्याचीच ना. हे 16ची वाटते तुला? हे 16ची वाटते तुला? वनी नाही, असं नाही. गंमत आहे कॅन्डलची वेगळी. कॅन्डलची वेगळी गंमत आहे. बरं गंमत. काय झालं वनी तुला सांगतो. सांग काय झालं. केक तर आणला. आता केक आणला म्हटल्यावर काय नुसता आपल्या ह्याच्यात चालत नाही. आपण कॅन्डल लावतो पाहिजे. हो. तर मी म्हटलं आता कॅन्डल आणायच्या राहिल्यात. तर मग मी घरात शोधल्या. तर मग आपला बारका जो आहे त्याचा आत्ता बर्थडे झाला जानेवारीत. तर त्याचा 6वा बर्थडे झाला. तर मला त्याची ती 6 नंबरची कॅन्डल मला ती मिळाली. आणि मग आपला जो मोठा आहे त्याचा आपला ऑक्टोबरमध्ये बर्थडे होतो. 10वा बर्थडे झाला. 10वा. तर त्याची 1 नंबरची कॅन्डल मला मिळाली. तर मग मी 1 आणि 6 दोघं मी पटकन कपाटातून काढले. कारण मग तिला कसं सांगणार की माझ्याकडे ह्याच कॅन्डल आहेत. म्हणून मी 16 लावलं आणि तिला म्हटलं की अरे 61 का नाही लावलं? 61 का नाही लावलं? कारण ती काय करू मी तुझं? काय करू? म्हणे बघ हे एवढंच आहे. याच्या पलीकडे काही घडलेलं नाहीये. त्यामुळे तू उगाच काहीतरी आऊचा भाऊ करू नको. नाही मी आता निवांत झोप. त्या आंघोळीचं सांगू का हो? काय आंघोळीचं नाही का? वनी मला स्वतःला माहित नाही. थांब जरा. मी काही नाही केलं. बटाट्याच्या दिवशी आंघोळीचं ते काय झालं, ते मला केक भरवला ना त्यांनी बटाट्याचा. आणि माझा मोठा आ झाला की माझे डोळे बंद होतात. काय होतं? लहानपणापासूनचा माझा प्रॉब्लेमच आहे. आ मोठा झाला की माझे डोळे बंद होतात. माझं नाही होतात. नाही तिचं होतात. तर मग मला काही दिसना. आणि त्यांनी केक भरवला आणि माझे डोळे बंद झाल्यानंतर इथं क्रीम लागलं सगळीकडं. म्हणलं बाया आता आंघोळीशिवाय काही पर्यायच नाही बाया आपल्याला. मग आंघोळ करायला गेले आमच्या बाथरूम मध्ये. साहेब म्हणले माझी साडी साहेबांनी स्वतः मशीनला टाकली. ती धुतली, मग वाळत घातली, मग त्याला इस्त्री मारली. होय. आणि तेवढा वेळ माझ्याकडे कपडेच नाहीत. मग म्हणलं आता काय करायचं, तर साहेबांनी तुमची एक नाईटी दिली. नाईटी दिली? हा. बरं तुमची नाईटी मला कुठे होती, मला डिलीट झाली. दोरी लावून पण मला डिलीट झाली. मग त्यांनी टी-शर्ट दिला मला त्यांचा एक. तो टी-शर्ट घालून होते. मग हे साडी बिडी सुकून इस्त्री बिस्त्री झाल्यावर मग घरी गेले मी त्या दिवशी. चालू पड. वनी ताई पण मी त्यांनी नाही मला ऐक ना. वनी असं नको. परत नाही येणार मी. अगं- सांगतो मी परत नाही येणार. परत यायचंच नाही. संपलं. मी नसताना तुला आवडत नाही ना यायला. साहेब तुमच्यासाठी आले. आता आमच्याकडे मोलकर बाई कामच नाही करणार. हे असं नको बोलू. आता आमच्याकडे घरगडी काम करणार. पंखा साफ करायचंय, खाली वाक. म्हणजे तुझ्यावर चढून पंखा साफ कर. वने नाही.